पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। अजितदादांच्या विमानामध्ये गरजेपेक्षा अधिकचं इंधन होतं। विमान मुद्दाम आदळण्यात आलं अशी शंका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे। तर रोहित पवार यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं विमानाचे फ्यूल टँक मुळे म्हणजे अधिकचे फ्यूल टँक नाहीतर ते आपण कॅन म्हणतो ते कॅन त्या विमानामध्ये होते ही जी शंका मी व्यक्त केली होती। आजच काल परवाच एक नवीन व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितला, त्याच्यामध्ये अधिकचे स्फोट झालेले आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा मी डिटेलमध्ये पुढे जाऊन आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो। आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही, हे नाही, ते नाही, असं काही कारण पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो। नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो। दुर्दैव असं गेल्या कालच कदाचित आज प्रेस कॉन्फरन्स कालच या बाबतीतलं एक क्लॅरिफिकेशन कुठेतरी केंद्र सरकारची जी एजन्सी त्यांच्याकडनं आलेलं आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कदाचित अडचण असू शकते, त्याचा काही भाग हा जळला असं ते तिथं म्हणतात। काही एक्सपर्टला आम्ही बोलू का, आम्ही ब्लॅक बॉक्स बाहेर पाठवू, असे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतात। स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते। आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं, म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो। म्हणजे हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल। पण एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय। आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा।